नाही, त्याचा याच्याशी काही संबंध असू शकत नाही, कारण तो 6 महिन्यापासून नाशिकला आहे प्रॅक्टिसला आणि त्याचा ह्या प्रकरणाशी काही संबंध असू शकत नाही. त्यानंतर मग मधल्या काळात सुट्टी असल्यामुळे तो प्रॅक्टिसला आला इकडं आणि परीक्षेला जाणार होता पुन्हा तो तिकडं. आता ते लीक झाला, ते आरोप तो होणारच आहे आणि काय जी चौकशी असेल ती चौकशी होणारच, पण त्याच्यामध्ये त्याचा काही हात नसावा तसं ते सिद्ध होईलच. परीक्षा रद्द झालेली आहे. पेपर लीकचं कारण सांगितलं जातंय, त्यामध्ये आपला मुलगा शुभम याने पेपर लीक केल्याचं म्हटलं जाते. काय सांगाल? नाही, त्याचा याच्याशी काही संबंध असू शकत नाही, कारण तो 6 महिन्यापासून नाशिकला आहे प्रॅक्टिसला आणि आपण त्याला दर महिन्याला मासिकीतून खर्च पाठवतो आणि त्याचा ह्या प्रकरणाशी काही संबंध असू शकत नाही आणि जी काही चौकशी असेल ती शासनाने कायद्यानुसार ती करावी. त्याला ते भोपाळ सिओरशी काही त्याचा संबंध होता का? तिकडं कॉलेजला होता तो, कुठे? सिओरला. बरं. त्यानंतर मग मधल्या काळात सुट्टी असल्यामुळे तो प्रॅक्टिसला आला इकडं आणि परीक्षेला जाणार होता पुन्हा तो तिकडं. त्याने पेपर लीक केल्यामुळं 23 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे असे आरोप त्याच्यावर होत आहेत. आता ते लीक झाला, ते आरोप तो होणारच आहे आणि काय जी चौकशी असेल ती चौकशी होणारच, पण त्याच्यामध्ये त्याचा काही हात नसावा तसं ते सिद्ध होईलच, पण तो त्याच्यामध्ये निर्दोष सुटणार आहे, तो निर्दोष असणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.